मिडल सेक्शनच असतं मोस्टली आणि बॅक साईडला तुम्ही पाहू शकता. नमस्कार, मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे UK1. तर मग चला, आज आहे संडे आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे 5:30 आणि आता म्हणलं चला मस्त चहा घेऊयात. तर आज दिवसभर काही ब्लॉग स्टार्ट केला नाही कारण की रात्री यायला लेट झालं होतं हळदीबरतून आणि मग नंतर झोपायला वगैरे लेटच होतं. मग सकाळी पण सगळं लेट झालं आणि मग आज प्रोग्राम होतं तर थोडंसं स्किन केअर वगैरे केलं. मग दुपार सगळी त्याच्यातच गेली, थोडंसं आराम वगैरे केला आणि बाकीची कामं तर असतातच संडे बोलल्यावरती. तर मग चला, पाय त्याच्यावरती ठेवायचं नाही, चल मागे हो. तर मग चला आता चहाचा मस्त आस्वाद घेतो. वातावरण छान झालेलं आहे आणि मग त्याच्यानंतर आपण रेडी होऊया. मग कसं रेडी होतोय काय ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल. मी काय वेअर करणार आहे आणि मग नंतर तिथं गेल्यावरती पार्टी वगैरे कशी असेल काय ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि सगळं मी ट्राय करेल नक्कीच शेअर करायचा. तर मग चला आता पहिले चहा घेते आणि मग बाकी सगळं पाहूया. तर मग तुम्ही पाहू शकता फायनली मी इथं रेडी झालेली आहे आणि असं मी हा लुक केलेला आहे. म्हणलं हा पीच कलरचा ड्रेस नाईटला हा छान शाईन करतो तर मग त्याच्यामुळे मी हा वेअर केलाय. साधा सिंपल मेकअप केला. ह्या वेळेस थोडा लिपस्टिकचा वेगळा शेड ट्राय केला, यांनी गिफ्ट दिलेला. तर मग म्हटलं चला आज तो ट्राय करू कारण की याच्यावरती मी डेली जो यूज करते मोस्टली तर तो खूप डार्क वाटला असतं, मग तो या लुकला सूट नसतं जाऊन. मग त्याच्यामुळे मग मी हाच शेड यूज केला. त्याच्यानंतर बँगल्स आणि नेल आर्ट मी काय केलं, जे पहिले करून ठेवलेलं तर तेच नेल्स चिपकवलेत आता. मग दुसरे करायला मग मला टाइमच नाही भेटला आणि मग सगळे नाही लावले, 3च लावलेत. आणि त्याच्यानंतर फॉर चेंज मी थोडीशी वेगळी हेअरस्टाईल केली. तर फ्रंटनी माझा मिडल सेक्शनच असतं मोस्टली आणि बॅक साईडला तुम्ही पाहू शकता हा जो असा बो भेटतो तर मग तो मी यूज केलेला आहे. तर माझ्याकडे होता एक, म्हणलं याच्यावरती मॅचिंग पण होऊन जाईल आणि मग मी तो यूज केला. तर मग चला आता 7:15 वाजलेले आहेत, आपण खाली येऊया. लेट्स गो. आणि मस्त धमाल करणार आहोत आपण पार्टीला. तर पाहूयात काय काय आहे तिथे, कसं नियोजन आहे आणि ज्या जागेवर जाणार आहे त्या जागेवर आपण ऑलरेडी गेलेलो आहोतच. तर मग चला तिथे जाऊया. सगळ्यांनी कृपया करून उभे राहून जोरात टाळ्या वाजवायच्या. आता नाही, आम्ही बोलूत तेव्हा. हो का? हाय 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 हॅलो, वेलकम गाईज. तुम्हाला सर्वांना धमाल येतच असेल तर आता आपण सगळे मिळून मिस्टर अँड मिसेस अवचट यांचं ग्रँड वेलकम करूया. तर सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बन जा तू मेरी रानी, तेनू महल दवा दूंगा. बन मेरी महबूबा, मैं तेनू ताज पवा दूंगा. बन जा तू मेरी रानी, तेनू महल दवा दूंगा. बन मेरी महबूबा, मैं तेनू ताज पवा दूंगा. सुन मेरी रानी रानी, बन मेरी रानी रानी. शाहजहान मैं तेरा ताज बना दूंगा. बन जा तू मेरी रानी, तेनू महल दवा दूंगा. मेरी एक नंबर काका. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या.
एक नंबर. तुम्ही बघू शकता श्रेयांची रिॲक्शन. शिकून घेतोय रे तो. सगळ्यांनी कृपया करून उभे राहा. आता केक कटिंग करायचं आहे. A few moments later. आणि आता 25 वर्ष अगोदरची मम्मी कशी होती हे पण आपण बघूया. जेव्हा मम्मीला भेटल्यानंतर पप्पांच्या मनात काय होतं हे पण आपण बघूया. लग्न झाल्यावर मम्मींना पप्पांमध्ये देव दिसतो आणि पप्पांना पप्पा मम्मीसाठी जोरू का गुलाम पण बनू शकतात. मेरे दिल में है जोरू, में जोरू, आँखों में जोरू, मेरी सांसों में जोरू. अरे आगे जोरू, पीछे जोरू, दाएं जोरू, बाएं जोरू, जोरू 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 का हूँ. मैं जोरू का गुलाम बन के रहूंगा. मैं जोरू का गुलाम जोरू का गुलाम. बन के रहूंगा. तर तुम्ही पाहिलंच असेल माझ्या मैत्रिणीने आणि तिच्या भावाने सुंदर असा जे काका काकूंचं आहे 25 वर्षाचा काळ तर तो दर्शवला आहे सुंदर अशा
प्रकारे गाण्याच्या माध्यमातून. आणि मग छान असं त्यांचा परफॉर्मन्स झाला, मस्त असं थोडंसं एन्जॉयमेंट, थोडंसं इमोशनल, आणि मग आपल्याला काही गोष्टी आठवतात असं झालं. आणि मग त्यानंतर त्या दोघांचा डान्स झाला. तर आता 25वी ॲनिव्हर्सरी म्हणजे एक गाणं तर झालंच पाहिजे आईवडिलांबद्दल, आणि ते कोणतं आहे ते 90च्या लोकांना बरोबर माहिती आहे. तर मग तेच सॉन्ग चालू होतं, कारण की या गाण्याशिवाय ॲनिव्हर्सरी तर कम्प्लीटच होऊ शकत नाही असं आम्हाला तरी वाटतं. तर मग चला, त्यांनी हा सुंदर असा डान्स केलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता. आणि मग त्यानंतर चालू झाला तो फॅमिली डान्स. फॅमिली फंक्शन म्हणल्यावरती फॅमिली डान्स तर झालाच पाहिजे. आणि हे सगळं जे काय आपण करत असतो ते सगळं फॅमिलीसाठीच करत असतो, फॅमिली एकत्र येण्यासाठी, आनंदी राहावं यासाठी. त्याच्यानंतर मग त्यांचा सगळ्यांचा हा फॅमिली डान्स चालू झाला, आणि तो पण आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. आता फॅमिली डान्स झाला म्हणजे सगळ्यांचा डान्स तर झालाच पाहिजे. मग सगळे जे आम्ही सोसायटीतले आहेत, त्यांचे मित्रमंडळी जे सगळे आले होते, मग ज्यांना डान्स करायचा होता ते सगळे आले, आणि मग आम्ही सगळ्यांनी मस्त असा डान्स केला, खूप सगळी धम्माल केली. प्रोग्राम म्हणजे धमाल तर झालीच पाहिजे. तर मग मस्त असा एन्जॉयमेंट केला आम्ही, खूप सगळा डान्स केला, खूप वेळ डान्स चालूच होता. तर मग तुम्ही पाहू शकता इथे जस्ट सुरुवात झालेली आहे. आगे आगे देखो होता है क्या. आणि मग आमचा सगळ्यांचा डान्स झाल्यावरती आमच्या सोसायटीतले मंडळी आले, कारण की कधी पण हे लोक मागच असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आलेले आहेत. मग त्याच्यामुळे मी जेवता जेवता उठले यांचा व्हिडिओ शूट करण्यासाठी. तर माझं जेवण राहिलं होतं, कारण की डान्स वगैरे करण्यात मग ते जेवण राहूनच जातं. मग त्याच्यानंतर यांचा डान्स चालू होता, मग मी गडबडीने उठले, म्हटलं चला यांचं शूट करूयात. आणि तर यांना फोर्स करून करून डान्स करायला चालू होतं. असल्यावरच नाचतो, नाचत हसकीन चालतो 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 चालतो. आणि यांना माझ्या मनातलं लगेच समजतं. हे डान्स करत होते तर मला पण त्यांच्यासोबत करायचं होतं. मी बोलायला आणि त्यांनी बोलवायला एकच झालं. आणि मग बऱ्याच दिवसांनी आम्ही असं जोडीने डान्स केलेला आहे, तर खूप धम्माल येते. माझी तर इच्छा असतेच यांच्यासोबत डान्स करायची, परंतु यांचंच असतं नको नको तूच कर, मी बघतो, तू करते ना, तेच खूप झालं. मग हे असं जास्त एन्जॉय करत नाही, परंतु असं कधीतरी एन्जॉय केल्यावरती छान वाटतं आपल्याला पण. आणि मग आम्ही खूप सगळा डान्स केलेला आहे, तर तो तुम्हाला पुढे सगळं पाहायला भेटेल. सो स्टे ट्यून गाइज.
इस तरह से मेरी जिंदगी में शामिल हो, इस तरह से मेरी जिंदगी में शामिल हो। जहाँ भी जाऊँ ये लगता है तेरी महफिल है, इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है। ये आसमान ये बादल ये रास्ते हवा, ये आसमान ये बादल ये रास्ते ये हवा, हर एक चीज है अपनी जगह ठिकाने पे। तर मग चला आत्ता 12 वाजून गेलेले आहेत. आम्ही अजून पण इथेच आहोत. तर तुम्ही पाहू शकता मस्त असं हॉटेल आहे आणि आपण ऑलरेडी इथं आलेलो आहे. तर चला आता मागे प्रोग्राम चालू आहे, संपतच आला. हा लास्ट परफॉर्मन्स आहे. मग त्याच्यानंतर आपण जाऊयात घरी. तुम्ही पाहू शकता सुंदर असं हॉटेल आहे. चला तर मग फायनली हा लास्ट परफॉर्मन्स झाला आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. परंतु यायला 12:30 वाजून गेलेले. मग मी ब्लॉग का एंड नाही केला. तर मग ब्लॉग एंड करता करता तुम्ही हा आमचा एक परफॉर्मन्स पहा आणि कोणतं सॉन्ग आहे तर ते तुम्ही गेस करू शकता. तर मग चला कसा वाटला प्रोग्राम ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. खूप सगळं एन्जॉय केला, खूप सगळी मज्जा केली आणि यांच्यासोबत पण खूप सगळा डान्स केला. मला खूप आवडतं यांच्यासोबत डान्स करायला, परंतु यांना एवढं कम्फर्टेबल नाही वाटत असं पब्लिकमध्ये डान्स करायला. मग त्याच्यामुळे ते राहूनच जातं. परंतु यावेळेस मी त्यांना ऑलरेडी सांगितलेलं की डान्स करायचाच. तर मग चला मग छान आम्ही एन्जॉय केला, मस्त मज्जा पण आली. तर याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आणि आमचा डान्स कसा वाटला ते पण सांगा. यांना डान्स येतो का नाही हे पण तुम्ही कमेंट करू शकता.